ठाणे शहरात सलग 7व्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। मागील 7 दिवसांपासून ठाणे महापौरांच्या प्रभागातच पाणी साचलेलं आहे। गेल्या 24 तासांमध्ये पाण्याचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। ठाणे पूर्वेला असलेला कोपरीचा परिसर, बारा बंगला परिसर इथे पाणी साचलंय आणि त्यामुळे या पाण्यातून वाट काढून ठाणेकर मुंबईच्या दिशेने प्रवास करतात। विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातच पाणी साचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे, अनेक सवाल उपस्थित होत आहेत। तर ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 117 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। ठाण्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। अनेक सखल भागात पाणी साचते आणि विशेष म्हणजे ठाण्याच्या महापौरांच्या प्रभागातच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे काही सवालही उपस्थित होत आहेत। नाले सफाईची पोलखोल पुन्हा एकदा या पावसाच्या मुळे झालेली आहे। महापौरांच्या प्रभागातच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता विरोधकही सवाल उपस्थित करत आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं की ठाण्यातील हा बारा बंगला परिसर आहे आणि हा बारा बंगला परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे। महापौर शर्मिला कुंभकोणकर यांचा हा प्रभाग आहे आणि याच प्रभागामध्ये गेल्या 7 ते 8 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या संपूर्ण जो रस्ता आहे, जो ठाणे स्टेशन आणि हायवेकडे जोडणारा रस्ता आहे, तो पूर्णपणे भरलेला आहे आणि पूर्ण जलमय झालेला आहे। आणि आपण जर पाहिलं की गेल्या 24 तासात 117 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अनेक ठिकाणी झाडांची पडझड देखील सुरू आहे। काही ठिकाणी पत्रे देखील उडालेले आहे आणि जे शाळकरी मुलं आहे आता पालकांसोबत शाळेला जायला निघालेले आहे। आपण जर पाहिलं की मोठा जो पाऊस आहे तो ठाण्यामध्ये एकंदरीत कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या संपूर्ण जो प्रभाग आहे हा बारा बंगला परिसर आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये आता पाणी साचायला एकंदरीत सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। राजवर्ष इथेच पंचायत एबीपी माझा। नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय, तर अधूनमधून जोराच्या सरी बरसतायत। सध्या सायन पनवेल हायवे आणि ठाणे बेलापूर हायवेवर वाहतूक कोंडी झालेली नाही, परंतु वातावरण पाहता दिवसभरात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो। नवी मुंबई पनवेलमध्ये पहाटेपासून आहे ते पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की नवी मुंबईच्या सकल भागामध्ये आहे ते पाणी साचलेलं नाहीये। मी सध्या सायन पनवेल हायवेवरती आणि तुम्ही पाहता या